नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. रेट कॉन्स्टंट ऑफ ए रिएक्शन ऍट 500 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर दिले. हा रेट कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी फॅक्टर ऑफ द रिएक्शन इफ इट्स ऍक्टिव्हेशन एनर्जी इज. ऍक्टिव्हेशन एनर्जी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी फॅक्टर विचारलेला आहे. मग हे जे इक्वेशन आहे के इक्वल टू ए इंटू ई रेस टू, असं जे इक्वेशन आहे ह्याच्यातला ए म्हणजे हा फ्रिक्वेन्सी फॅक्टर आहे, तो तुम्ही फाइंड आउट करायचा आहे. मग बघूया आपण ह्याच्यात काय काय दिले ते सगळं मांडून घेऊया आता. गिव्हन डाटा, रेट कॉन्स्टंट, टेम्परेचर दिलेलं आहे पहिल्यांदा, त्याचं कन्व्हर्शन मी डायरेक्ट केल्विन मध्ये करून घेतोय. हे टेम्परेचर, त्यानंतर रेट कॉन्स्टंट सांगितलेलं आहे 1.6 इंटू 10⁻³ पर मोलर पर सेकंद. त्यानंतर फ्रिक्वेन्सी फॅक्टर विचारलेला आहे, ए इक्वल टू क्वेश्चन मार्क. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन दिलेलं आहे, ए इक्वल टू 56 किलो जूल पर मोल, म्हणजेच 56 इंटू 10⁻³ जूल पर मोल असेल. त्यानंतर कॅपिटल आर एक लागेल आपल्याला 8.314 जूल पर मोल पर केल्विन. हे सगळं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, सगळे कन्व्हर्शन्स पण करून घेतलेले आहेत. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. हाच फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला, आपण लिहिलाय तो घेऊन घेऊया. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करू, सिम्प्लिफिकेशन करून घेऊ त्याचं. के इक्वल टू ए इंटू ई रेस टू, असा फॉर्म्युला आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, या बाजूला लॉग घेऊया. इथे येणार लॉग के, दिस इज इक्वल टू लॉग ए इंटू ई रेस टू मायनस ई ए अपॉन आर टी हे असेल. therefore log k equal to log a plus log of e raised to minus e a अपॉन आर टी हे असेल. हे मायनस ई ए अपॉन आर टी पुढे घ्या. लॉग के इक्वल टू लॉग ए इकडे पुढे घ्या मायनस ई ए अपॉन आर टी लॉग ई. ज्यावेळेला बेस लिहिलेला नसतो त्यावेळेला तो बेस ई असतो, त्या प्रकाराला नॅचरल लोगॅरिथम असं म्हणतात. त्यामुळे ह्या एवढ्याच भागाची व्हॅल्यू 1 होणार. आणि हे इक्वेशन असं येणार. आता इथं बेस ई आहे, तो बेस मला 10 बेस मध्ये कन्वर्ट करायचा आहे. त्याच्यासाठी त्याला 2.303 न ज्या ठिकाणी बेस ई आहे त्याच ठिकाणी फक्त मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे मग हे असं होईल, लॉग के टू द बेस 10 होणार. दिस इज इक्वल टू, इथं पण लॉग टू द बेस ई आहे, त्याला मल्टिप्लाय केलं की हे असेल. ह्याच्यात लॉगची टर्म नाहीच आहे त्यामुळे हे तसंच ठेवा.
आता या पूर्ण इक्वेशनला 2.303 न डिव्हाइड करून घ्या, म्हणजे मग इक्वेशन हे फायनल तुमचं तयार होईल. दिस इज इक्वल टू, याला 2.303 न डिव्हाइड केले, त्यामुळे ते 2.303 मला इथं दिसेल, असेल. आता मला याच्यातलं ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, फ्रिक्वेन्सी फॅक्टर. मग ही टर्म मायनस आहे, त्याला इकडे पाठवूया, म्हणजे ते इकडे आल्यानंतर प्लस होईल. लॉग ए टू द बेस 10, दिस इज इक्वल टू log k to the base 10 प्लस हे असं तयार होईल. आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांनी दिलेल्या त्या वापरूया. के ची व्हॅल्यू काय दिलेली आहे बघा बरं. के सांगितलंय 1.6 इंटू 10⁻³ टेम्परेचर 773 आहे आणि ई ए 56 इंटू 10⁻³ आहे. वन 1.6 इंटू 10⁻³ प्लस ई ए आहे 56 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय 2.303. आर आहे 8.314 आणि 500 डिग्री सेंटीग्रेड होतं, त्याचं होणार 773. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला, ही एवढी व्हॅल्यू पहिल्यांदा काढून घ्यावी लागेल. त्याचं लॉग कॅल्क्युलेशन पहिल्यांदा करून घेऊया. त्याच्यामध्ये आता हे 2.303 म्हणजे येणार 3623. त्यानंतर 8.314 ते आहे 9198 9198. त्याचं तेवढं फक्त बघावं लागेल 2.77चा 3 मध्ये. 77चा 3 मध्ये तो येतोय 8882. ते असेल. यांची बेरीज 2 10 13 9 18 20 त्याले 2 2 10 11 17 त्याले 1 9 9 18 आणि 3 21 1 हात त्याले 2 2 आणि 2 हे 4 होणार. आता हे 56चा लॉग एक बघावं लागेल आपल्याला. 56 इंटू 10⁻³ मग 56 म्हणजे 1 पॉईंट येणार आणि हे 10⁻³ म्हणजे परत त्याचा एक 3 येणार. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक बघा ह्याला जर मी असं लिहिलं 5.6 तर इथं लिहावं लागेल 10⁻⁴ लिहावं लागेल. म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक 4 पॉइंट असं काहीतरी येईल. आणि 56चा 0 मध्ये बघा, 56चा 0 मध्ये तो आहे 7482. त्याच्यातून ही टर्म वजा करायची. यांची सबट्रॅक्शन केली 3 आणि 9 12 त्याला 1 8 मधून 1 गेलं 7 7 आणि 7 14 त्याला 1 7 मधून 2 गेले उरले 5. इथं 0 पॉइंट हे येईल. आता याचा एंटीलॉग बघा 0.57चा 7 मध्ये 9चा मीन डिफरन्स 0.57 7 मध्ये 9चा मीन डिफरन्स. मग 37 76 आणि 8 37 84 37 84 म्हणजे 3.784. असं एवढ्या सगळ्याचं सोडवून ही व्हॅल्यू येईल. ही व्हॅल्यू आता मी इथं वापरतोय या इक्वेशन मध्ये. बघा त्याचं काय काय होते. देअरफॉर log a to the base 10 this is equal to, याचाही लॉग बघून घ्यावा लागेल. मग हे 3 पॉइंट येणार 10⁻³ म्हणजे, आणि 16चा 20 41 आहे त्यामुळे ते येणार 3.20
0.41 प्लस ही पूर्ण टर्म आपण सोडवलेली आहे, त्याची व्हॅल्यू येते 3.784. तर या दोघांची बेरीज करून घ्या. ही अशी टर्म आहे ती. इथं 1 येणार, हे 8, हे 8, हे 9, 3 आणि 3 6 हे असेल, म्हणजे 6.9881 येणार आहे. हे असेल. याच्यावरून मला ए फाइंड आउट करायचं आहे, तर याचा एंटीलॉग घ्या. याचा एंटीलॉग बघितला पाहिजे आता. 0.98चा 8 मध्ये 1चा मीन डिफरन्स, 0.98चा 8 मध्ये 1चा मीन डिफरन्स, 97, 27 आणि 2, 97, 29, 97, 29 म्हणजेच 9.729 इंटू 10 इथं जी काही कॅरेक्टरिस्टिक आहे ती इथं लिहायची. त्यामुळे हे त्याचा आन्सर येते. आता जर तुम्ही फॉर्म्युला जर काळजीपूर्वक बघितला तर फॉर्म्युला असा आहे, मग त्याच्यातली ही जी टर्म आहे ह्याला युनिट नसतं, त्यामुळे के चं जे युनिट आहे तेच ए चं युनिट येणार. मग के चं युनिट काय लिहिले जरा बघा बरं. पर सेकंद आहे का पर मोलर पर सेकंद? पर मोलर पर सेकंद आहे. ते फक्त इथे शेवटी तेवढं पुस्तकाच्या पुढे लिहून टाका, पर मोलर पर सेकंद. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. The rate constant for the first order reaction is given by, त्यांनी इक्वेशन असं दिलंय बघा, लक्षात येते का? तर फक्त ही जी टर्म आहे टेम्परेचरची इथं डिव्हायडेड बाय टी पाहिजे, आणि टेम्परेचर या ठिकाणी छेदामध्ये येते, त्यामुळे हे लक्षात ठेवा. 1.25 इंटू 10⁴ डिव्हायडेड बाय टी पाहिजे. कॅल्क्युलेट ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ द रिएक्शन. बघूया काय काय आहे ते. गिव्हन इक्वेशन इज, किंवा गिव्हन डाटा घेऊ सगळा लिहून, मग नंतर कम्पेअर करू काय त्याच्यात एवढं. काय सांगितलंय? लॉग के टू द बेस 10 दिस इज इक्वल टू 14.34 मायनस 1.25 इंटू 10⁴ डिव्हायडेड बाय कॅपिटल टी, हे असं दिलेलं आहे. त्यानंतर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन हे त्यांनी विचारलेलं आहे. नंतर कॅपिटल आर, त्याची गरज लागली तर आपण त्याला पण वापरू. 8.314 जूल पर मोल पर केल्विन. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मगाशी आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी असा फॉर्म्युला तयार केलेला होता, तोच फॉर्म्युला आता आपल्याला इथं कन्सिडर करावा लागेल. हे पहिल्यांदा गिव्हन इक्वेशन लिहूया. log k to the base 10 this is equal to 14.34 minus 1.25 into 10⁴ divided by capital T. त्याला कम्पेअर करायचं आहे. comparing with log k to the base 10 is equal to log a
to the base 10 minus EA upon 2.303 R into T. असं जर कम्पेअर केलं तर हे डावी बाजू तर सेमच आहे, काही प्रश्नच नाही. ही व्हॅल्यू लॉग ए ची असेल आणि ही टर्म या टर्मची व्हॅल्यू असेल. मग आपल्याला ई ए फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे ह्या ज्या शेवटच्या ज्या दोन टर्म्स आहेत ह्या फक्त इक्वेट करून घेऊया आणि सोडूया. तिथून पुढे बघू काय करावं लागतं आणखीन त्याच्यात. देअरफॉर ई ए अपॉन 2.303 RT is equal to 1.25 into 10 raised to 4 divided by capital T. मग याच्यातलं कॅपिटल टी तेवढं कॅन्सल होईल आणि ई ए इक्वल टू या टर्मने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल 2.303 इंटू आर इंटू 1.25 इंटू 10 रेस टू 4. आता फक्त याच्यात आर व्हॅल्यू वापरून सोडवायच फक्त. देअरफॉर ई ए इक्वल टू 2.303 into 8.314 into 1.25 into 10 raised to 4. 2.303 त्याचं येणार 3623. 8.314 त्याचं येणार 9198. तर ही टर्म तेवढी बघावी लागेल 0.12 मध्ये. बाराचा 5 मध्ये तो आहे 0,969. या तिघांची बेरीज 9 आणि 8 17 आणि 3 20 0 हात झाले 2. 2 आणि 6 8 आणि 9 17 आणि 2 19 अशी 9 हात झाले 1. 1 10 11 आणि 6 17 7 हात झाले 1. 10 13 13 3 हात झाले 1. हे असे येणार. आता याचा अँटीलॉग तेवढा फक्त बघा 0.37 चा 9 मध्ये. 0.37 त्याचा 9 मध्ये तो येणार 2393. 2393 म्हणजे 2.393 इंटू 10 रेस टू इथं 1 आहे ते लिहिलं पाहिजे. त्याच्याबरोबर पुढे 10 रेस टू 4 हे इथलं ते पण लिहावं लागेल. म्हणजे मग ई ए इक्वल टू हे जर तुम्ही आहे असं जर ठेवलं इंटू 10 रेस टू 5 जूल पर मोल हे तरी घ्यावं लागेल, किंवा याला आपण किलो जूल मध्ये जर करायचं म्हटलं तर ई ए इक्वल टू इथं 10 रेस टू 3 शिल्लक ठेवा म्हणजे 10 स्क्वेअर याच्यात वापरून घ्या 239.3 इंटू 10 क्यूब असं होणार ते. हे अजून सुद्धा जूल पर मोल मध्येच आहे. आता हे 10 रेस टू 3 काढून टाका आणि त्याचं कन्व्हर्शन किलो जूल मध्ये होऊन जाईल. 239.3 किलो जूल पर मोल हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. What fraction of molecules in a gas at 300 Kelvin collide with an energy equal to the activation energy of 50 kilojoule per mole? फ्रॅक्शन विचारलाय मॉलिक्युल्सचा, म्हणजे एफ फाइंड आउट करायचा आहे. टेम्परेचर सांगितलेलं आहे 300 केल्विन. त्यानंतर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन दिलेलं आहे 50 किलो जूल पर मोल, म्हणजेच 50
इंटू 10⁻³ हे आहे असं लिहिलं तरी चालेल, किंवा 5 इंटू 10⁻⁴ जूल पर मोल असं घेतलं तरी पण चालेल. बघू आणखीन एक लागेल व्हॅल्यू आपल्याला, कॅपिटल आर 8.314 जूल पर मोल पर केल्विन. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स पुढचं सेक्शन. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तो फॉर्म्युला फ्रॅक्शन जो आहे तो फ्रॅक्शन या फॉर्म्युल्यानं देता येतं. आता याला पहिल्यांदा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करून घेऊया. पहिल्यांदा जिथं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल अशा फॉर्मॅटमध्ये घेऊन जाऊया. इकडे येणार लॉग एफ असेल, तो घातांक पुढे घ्या. असेल इथं बेस ई आहे, इथं पण बेस ई आहे, एवढ्याच भागाचा आन्सर 1 होणार. therefore log f to the base e is equal to हे असेल. मग हा जो बेस ई आहे याचं बेस 10 मध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. त्याच्यासाठी त्याला 2.303 न मल्टिप्लाय करा. म्हणजे हे असेल. आपल्याला एफ फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे ही टर्म फाइंड आउट करायची आहे. 2.303 ने इकडे डिव्हाइड करून घ्या. असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेऊया. हे काहीतरी 50 किलो जूल सांगितलं एनर्जी, म्हणजे 5 इंटू 10⁻⁴ डिव्हायडेड बाय 2.303 इंटू 8.314 इंटू टेम्परेचर किती दिलेलं आहे बघा. टेम्परेचर सांगितले 300 केल्व्हिन. असेल. आता हे पहिल्यांदा छेदातलं कॅल्क्युलेशन करून घेऊया डिनॉमिनेटरचं. 0.3623 याचा लॉग 2.303 चा. त्यानंतर 8.314 त्याचा लॉग आहे 9198. त्यानंतर इथं 30 चा 4771 यांची बेरीज 1 9 आणि 3 12 2 हातचे 1 8 17 19 9 हातचे 1 8 9 15 1 5 14 17 हे असेल. हे झालं अंशात छेदाचं कॅल्क्युलेशन डिनॉमिनेटरचं. तर इथं 5 साठी 0.6990 आणि हे त्याच्यातून वजा करायचं. यांची सबट्रॅक्शन 2 आणि 8 10 हातचे 1 10 आणि 9 19 हातचे 1 9 मधून 10 गेले, उरले 3 7 आणि 9 16 हातचे 1 इथे येणार 12 4. एकदा बघतो फक्त. ठीक आहे. तर याचा एंटीलॉग 0.93 चा 9 मध्ये 8 चा मेन डिफरन्स, 0.93 चा 9 मध्ये 8 चा मेन डिफरन्स, 93 9 8 चा मेन डिफरन्स. हे किती होणार 86 90 आणि 10.
म्हणजे हे झाले 8708. पाहिजे असली तर बघा, हे 18 त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. 8 येणार, इथं 10 झाले आणि हे होणार 8708. शंका आली तर लगेच लिहून बघत चला. 8708 म्हणजे 8.708 इंटू 10 इथं आहे -4. आणि या कॅल्क्युलेशन मध्ये वरती 10 आहे, ते अजून आपण घेतलेलं नाहीये कुठं, ते इथे येईल. म्हणजेच याचं फायनल आन्सर असं येणार. फायनल म्हणूया आपण एवढ्याच कॅल्क्युलेशनचं. अजून प्रॉब्लेमचं फायनल आन्सर अजून लांब आहे, हे असे. तर इथं महत्वाचं लक्षात ठेवा की हे लॉग आहे आणि पुढं मायनस आहे. हे असं ठेवू नका. पहिले हे मायनसला प्लस मध्ये कन्व्हर्शन करा. त्याला जर प्लस मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर बदल असा करायचा, इकडं 1/f करून घ्यायचं, मग याचं मायनस साईन निघून जाईल. लोगॅरिथम मध्ये तशा प्रोसिजर्स आहेत. 1/f इक्वल टू, हे लॉग काढायचं आहे, इकडे अँटी लॉग घ्या, 8.708 हे असेल. therefore 1/f इक्वल टू, आता याचा अँटीलॉग 0.70 चा 8 मध्ये, 0.70 त्याचा 8 मध्ये, तो येणार 5105. 5.105 इंटू 10⁸ हे असेल पहिलं. मग मला आता याचा रेसिप्रोकल बघायचा आहे, कारण मला एफ फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर एफ इक्वल टू, हे डिनॉमिनेटर मध्ये येणार 1/5.105 इंटू 10⁸. देअरफॉर एफ इक्वल टू, हे 0 पॉइंट, हे आता आपल्याला रेसिप्रोकल बघावं लागेल. 5.1 चा 0 मध्ये 5 चा मीन डिफरन्स, 5.1 0 मध्ये 5 चा मीन डिफरन्स. मग हे मीन डिफरन्स वजा करायचा असतो रेसिप्रोकल मध्ये. मग हे 1961 आहे, हे 2 त्याच्यातनं वजा केले की 1959 येणार. 0.1959 हे असे. हे 10⁸ वरती पाठवा, 10⁻⁻8 होणार. देअरफॉर एफ इक्वल टू, याला जर मी 1.959 असं जर घेतलं तर इथं मला घ्यावं लागेल 10⁻⁹ आणि हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A first order reaction takes 15 minutes to complete 25% of the reaction. How much will it take to complete 65% of the reaction? Given data. फर्स्ट कंडिशन, पहिला टाइम त्यांनी सांगितलेला आहे 15 मिनिट्स. त्यानंतर 25% रिएक्शन कंप्लीट होते म्हणून सांगितले. म्हणजे A0 घ्यायचं 100 आणि 25% रिएक्शन कंप्लीट झालेली आहे, म्हणजे 100 मायनस 25 दॅट इज इक्वल टू 75. हे तुम्हाला तिथं कन्सिडर करावं लागेल. आणि जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलंय, हाऊ मच विल इट टेक, म्हणजे टाइम विचारलाय. त्यानंतर तिथं रिएक्शन किती कंप्लीट करायचे आहे, 65%. म्हणजे A0 घ्यायचं 100 आणि 80
100 मायनस 65. 65% कंप्लीट झालेली आहे रिएक्शन. बघा लक्षात येते का? त्यामुळे इथं शिल्लक 100 मायनस 65 दॅट इज इक्वल टू 35. याच्यासाठी टाइम किती लागेल असं त्यांनी विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. त्यातला फर्स्ट पार्ट, त्यावरून के ची व्हॅल्यू काढून घेऊया. के इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी घ्यायचं. इथे मी T1 घेतोय. लॉग टू द बेस 10 A0 अपॉन AT. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. 2.303 T1 ते किती आहे? 15 मिनिट्स आहे. इंटू लॉग टू द बेस 10. A0 आहे 100 डिवायडेड बाय आहे 75. हे जर 100 अपॉन 75 हे जर तुम्ही घेतलं तर 25 चोक 100, 25 त्रिक 75, म्हणजेच हे होणार 1.33. कॉन्स्टंट येत राहणार, त्याला आपण 4 करून घेऊयात. म्हणजे या ठिकाणी ही व्हॅल्यू आता लिहिणार आहे मी. सो दिस इज इक्वल टू 2.303 divided by 15 into log to the base 10 of 1.334. आता याचा लॉग बघावा लागेल. 0.13 मध्ये 4चा मेन डिफरन्स. 13 मध्ये 4चा मेन डिफरन्स तो आहे 13, 39 आणि 3, 42 आणि 10, 52, 12, 52, 1252. .1252. आता यांचे लॉग बघूया. येणार 0.3623 येणार याचा. त्यानंतर बार 1.12चा 5 मध्ये 2चा मेन डिफरन्स. 12 5 2चा मेन डिफरन्स म्हणजे किती होणार? 69 आणि 7 76. 0976 0976 यांची बेरीज 6 आणि 3 9 9 1505 झाले 1 4 आणि हे बार 1 पॉइंट आणि हे 15 आहे त्याचं येते 1761. चेक करूया आपण. 15 1761 ते त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता यांची सबट्रॅक्शन करायची. 8 3 7 आणि 8 15 झाले 1 तर 2 येणार. -1 -1 म्हणजे हे होणार बार 2. therefore k equal to याचा अँटीलॉग 0.28चा 3 मध्ये 8चा मेन डिफरन्स. 0.28चा 3 मध्ये 8चा मेन डिफरन्स म्हणजे येणार 19 23. त्याचा आहे का बघा. 0.28चा 3 मध्ये 8चा मेन डिफरन्स 19 आणि हे वरचे 4 19 23 1923. 1.923 into 10⁻⁻² पर सेकंद. सॉरी पर सेकंद कशात सांगितलंय त्यांनी? टाइम बहुतेक मिनिटात दिलेला आहे. बरं मिनिटात दिलेला आहे त्यामुळे इथं पर मिनिट येणार. पर मिनिट हे असे. तर ही व्हॅल्यू आपल्याला सेकंड पार्ट मध्ये वापरावी लागेल. आता तिथं मी टीचा फॉर्म्युला लिहून घेतोय.
2.303 divided by k into log to the base 10 a0 upon 80 हे असेल. तुम्हाला आता दुसरा टाइम पिरियड म्हणतो, दुसरा टाइम जो आहे तो मला फाइंड आउट करायचा आहे. सो 2.303 divided by 1.923 into 10 raised to minus 2 into log to the base 10 a0 100 आहे आणि 80 ते किती आहे बघा बरं, 65% रिएक्शन झाली म्हणजे 35 घ्यायचं आहे रिमेनिंग पार्ट. इथे येणार 35 म्हणजेच हे तुमचं 100 डिव्हायडेड बाय 35 हे जर घेतलं तर पहिल्यांदा 5चा भाग लागेल, 20/7 येणार इथं. 20/7 म्हणजे हे सोडवून घ्यावं लागेल. 7 दोन्ही 14 उरले 6, 7 8 56 उरले 4, 7 5 35 उरले 5, 7 7 49 हे तुम्हाला इथं वापरावं लागेल. 2.857 therefore T2 equal to log to the base 10 2.857. आता याचा लॉग बघितला पाहिजे पहिल्यांदा. 28चा 5 मध्ये 7चा मेन डिफरन्स. बाकीचं मांडून घेऊया आणि मग लॉग बघूया त्याचा. therefore T2 equal to 2.303 divided by 1.923 into 10 raised to minus 2 into 2.857 म्हणजे 0.28चा 5 मध्ये 7चा मेन डिफरन्स. 28चा 5 मध्ये 7चा मेन डिफरन्स 6 7 45 48 आणि 49 59 4559 4559. आता परत ह्यांचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. याचा लॉग आहे 0.3623. याचा लॉग बघितला पाहिजे. बार 1.45चा 5 मध्ये 9चा मेन डिफरन्स. 45 5 मध्ये 9चा मेन डिफरन्स 6589. यांची बेरीज 1200 2 हात झाले 1 8 2 10 1 11 1 हात झाला 1 6 12 2 हात झाले 1 6 7 आणि 3 10 0 हात झाले इथे एवढे. आता ह्याचा लॉग बघितला पाहिजे. त्याचा बार 2.19चा 2 मध्ये 3चा मेन डिफरन्स. 19 2 मध्ये 3चा मेन डिफरन्स म्हणजे 28 33 आणि 7 28 40. यांची सबट्रॅक्शन करायची. आता हे 2 येणार 4 आणि 7 11 8 आणि 4 12 नाही तर 1 हातचा येणार ना. 4 आणि 7 11 झाले 1 9 आणि 3 12 झाले 1 3 आणि 7 10 झाले 1. आता इथं काय होणार बघा, हे 1 आणि हे -2 -1 आणि परत मायनस, त्यामुळे +1 येणार इथं असेल. आणि हे 10⁻² घेतले आपण इथं बार 2 म्हणून, त्यामुळे त्याचाही गोंधळ काय नको. तर 0.73चा 7 मध्ये 2चा मेन डिफरन्स. 0.73 7 मध्ये 2चा मेन डिफरन्स. सेव्हन 2चा मेन डिफरन्स म्हणजे 5461 येणार. 5461
5.461 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच 54.61 हे तुमचं 54.61 मिनिट्स असं त्याचं हे फायनल आन्सर त्या ठिकाणी येईल.